काँग्रेसच्या संदर्भातील आता एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारी आणि वाढलेल्या मतदारांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती। यावर आता आयोगानं उत्तर दिलंय। कुठलीही मतदारांची संख्या वाढलेली नाही। जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 50 विधानसभा क्षेत्रात सरासरी 50,000 मतदारांची वाढ झाली आहे। त्यामध्ये 50 पैकी 47 जागा माहितीनं जिंकलेल्या आहेत। हा आरोप दिशाभूल करणार आहे असं उत्तर आता निवडणूक आयोगानं दिलंय। निवडणूक आयोगानं जे सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आणले। निवडणुका जिंकल्या की सगळं चांगलं, निवडणुका हरल्या की मात्र सगळं वाईट आहे, अशाच भूमिकेतनं कायम काँग्रेस हे वागत आले। मला असं वाटतं की ज्यावेळेला लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं त्यावेळेस मात्र ईव्हीएमचा विषय कुठं आला नाही, मतदार नोंदणीचा विषय कुठं आला नाही, मतदान टक्केवारीचा विषय कुठे आला नाही। पण जशी विधानसभेची निवडणूक ते हारले, दुसऱ्या दिवसापासून त्यांची सवय आहे ती रडायला सुरुवात झाली आणि ईव्हीएमवरती दोष द्यायला लागले। आता याच वेळेला जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात सत्ताही मिळते आहे, तुमच्या बाय इलेक्शनमध्ये तुमच्या नेत्या निवडून पण येत आहेत, तिथे मात्र काही तुम्ही बोलत नाही। पण महाराष्ट्रात मात्र निवडणूक तुम्ही हारलात म्हणजे तुम्ही ईव्हीएमनी घोटाळा झाला, त्याच्यानंतर तुम्ही मतदान शेवटच्या टप्प्यात खूप झालं। साधारणतः बघा, महाराष्ट्रात 288 विधानसभा आहेत आणि शेवटच्या 1 तासात हा कायमचा ट्रेंड आहे। शेवटच्या 1 तासात कुठे तुम्ही गेलात तरी मतदानाची टक्केवारी शेवटचा 1 तास असतो तेव्हा वाढतेच।